स्प्लेंडर बा BS6मध्ये i3S मॉडेलमध्ये बा ऑटो पार्ट्स स्पायडर. तिला रिमोट किट बऱ्यापैकी मॅच होत नाही बा. त्याचं कारण असं आहे पूर्णपणे स्टार्टर आर्थिंगवर ऑपरेट आहे. हे जे व्हाईट कलरचं वायर आहे, व्हाईटवर रेड कलर पट्टा, हा पूर्ण स्टार्टर आर्थिंगवर ऑपरेट करतो बा. त्याचं कारण असं आहे क्लच स्विचवर गाडी ऑटोमॅटिक स्टार्ट होती आहे. क्लच स्विच दाबल्यानंतर गाडी स्टार्ट होती आहे. ओके, i3S सिस्टम दिला गाडीला. गाडी गतिरोधक वरती ट्रॅफिकमध्ये बंद झाल्यानंतर क्लच दाबल्यानंतर ऑटोमॅटिक स्टार्ट होती. किती महिन्याची गाडी बाया? 2 महिन्याची गाडी बा. MS-23 बीडचं आहे का? तर मग तिचं रूट्स कंपनीमध्ये आपण टाकलेली बा रिमोट किट. तिची वायरिंगची तुम्हाला 1 मिनिटात माहिती देतो बा. रिमोटवर स्टार्ट तर नाही झालेली ती, आर्थिंगवर स्टार्टर वापरत असल्यामुळं. पण बाकीचं जे काय कनेक्शन तुम्हाला 1 मिनिटात समजून सांगतो बा. ते वायरिंगमधून कनेक्शन म्हणजे 6 आणि 3 9 वायर येतील बा बाहेर. 2 पिवळ्या कलरचे जे वायर येतात, एक पिवळा कलर आणि एक पिवळ्यावरती हिरवा कलर, हे 2 वायर जे आहेत का पाठीमागे जाणार इथं 2 इंडिकेटरला बा. 2 इंडिकेटरला 2 कनेक्शन जाणार आहेत. ओके, त्याचबरोबर दुसरे 2 जे वायर येतं, एक वायर रेड कलरचं जातं आणि एक जे वायर आहे ते जातं ब्लॅक कलरचं बा. रेड आणि ब्लॅक कलर ते कुठं जाणार इथं रेड कलरचं गेलेलं आहे बॅटरीच्या प्लस टर्मिनलला. ओके, आणि ब्लॅक कलरचं वायर जाणार आहे बॅटरीच्या मायनस टर्मिनलला. ओके, त्याचबरोबर हे 2 वायर झाले. हे 2 वायर एक्स्ट्रामध्ये राहणार आहेत पहा, ग्रे कलर आणि पिंक कलर. त्याचबरोबर फ्यूज बॉक्स बी येणार आहे, 1 वर्षाच्या वॉरंटीसहित राहणार आहे पहा. याच्यामुळे गाडी चोरी जाण्याचा धोका एकदम पूर्णपणे 90% नाही मध्ये जमा होऊन जातो बा. ओके, त्याचबरोबर आता राहिले फक्त 2 वायर कनेक्शन. ही भगव्या कलरची जे वायर आहे समजा त्याच्यामधून येणार ते जाणार आहे बा एस एममध्ये रेडवरती ब्लॅक कलरचं वायर आहे पहा, एक कोपऱ्याच्या वायर आहे तिथं, त्याच्यामध्ये त्याचं कनेक्शन दिलेलं आहे बा आपण. त्याच्यानंतर राहिलं लास्ट वायर, त्याच्यावर आपण सेल्फ कंट्रोल होत नाही आहे, त्यामुळे आपण काय केलं त्याला पुढं हॉर्नल कनेक्शन घेतलेलं आहे बा. रिमोट आपल्यानंतर हॉर्न लागणार आहे पहा. बाकी सगळं ऑप्शन तर ऑपरेट होतेच. लॉक अनलॉक हॉर्न वाजणार आहे, सायरन एक वाजणार आहे बा. 4x4 इंडिकेटर होऊन. ओके, ह्या गाडीला रिलेवर ऑपरेट होतो आहे. ते रिलेची जी काय वायरिंग आहे ती तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये सांगून टाकतो बा. आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून घ्या. ऑटो पार्ट्स स्पायडर.